कठीण काळ कसा हाताळायचा. दुःखद प्रसंग कधीच सोपे नसतात आणि नेहमीच ते कठीण असतात. परंतु जीवनातील आव्हानांना कसे तोंड द्यावे याबद्दल बायबल मार्गदर्शन करते. कदाचित तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल. आपल्याला 3 गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे आणि 3 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आपल्याला माहीत असायला हव्या असलेल्या 3 गोष्टी स्तोत्रसंहिता अध्याय 46 वर आधारित आहेत. परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ आहेत. संकटात सहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात. पृथ्वी उलतीपालती झाली आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले. सागरांच्या जलांनी गर्जना केल्या आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. पहिली गोष्ट, या जीवनात आपल्याला संकटांचा सामना करावा लागेल. खुद्द प्रभू येशू योहान 16:33 मध्ये म्हणतात, मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण धीर धरा, मी जगावर मात केली आहे. बायबलमधील पुरुष आणि स्त्रियांचा अभ्यास करताना ज्यामध्ये येशूचाही समावेश आहे, आपल्याला आढळते की जवळजवळ सर्वांनीच परीक्षा आणि अडचणी अनुभवल्या आहेत. काही लोक असे म्हणतात की ख्रिस्ती जीवनामध्ये कधीच परीक्षा आणि अडचणी येत नाहीत, परंतु ही बायबलची शिकवण नाही. स्वर्गात जीवन परिपूर्ण असेल, पण आपण अजून तेथे पोचलेले नाही. या जीवनात दुःख, आजार आणि वेदना असतील. दुसरी गोष्ट, आयुष्यात काही गोष्टी अर्थपूर्ण नसतात. असे काही वेळ येतात जेव्हा जीवन अर्थहीन असते, पण प्रभू येशू काळजी घेतो आणि समजून घेतो. 1 पेत्रचा 5 अध्याय वचन 7 म्हणते, तुमच्या सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. देव आपल्याला कठीण काळात मदत करू इच्छितो. जीवनात अनेक का प्रश्न असले तरी हे का घडले किंवा ते का घडले, अनेक का प्रश्नांची उत्तरे खरोखर देता येत नाहीत. आपल्याला माहीत नाही आणि आपण ते प्रभूवर सोपवले पाहिजे. अधिक उपयुक्त वाटलेला एक प्रश्न म्हणजे कोण? मी कोणाकडे वळेन? मी माझा विश्वास कोणावर ठेवेन? आणि तो असा प्रश्न आहे ज्याचे आम्ही उत्तर देऊ शकतो. आपले तुटलेले हृदय आणि वेदना आपण प्रेमळ तारणहार प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाती सोपवल्या पाहिजेत. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण त्याच्या बुद्धीवर आणि करुणेवर विश्वास ठेवला पाहिजे. तो जाणतो, तो काळजी घेतो, तो समजतो. कोण प्रश्न हा निश्चित आहे, परंतु का प्रश्न हा अनेक वेळा अनिश्चित असतो. तिसरी गोष्ट, आपण कधीही एकटे नसतो. देव नेहमीच आपल्यासोबत असतो. स्तोत्रसंहिता 46 अध्याय आपल्याला आठवण करून देते की देव आपला आश्रय आणि सामर्थ आहे आणि आपण खात्रीने जाणू शकतो की तो नेहमीच आपल्याबरोबर आहे. तो आम्हाला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही. मृत्यूच्या दरीतून, वेदना किंवा दुःखातून आपण जात असताना आपण एकटे जात नाही. आपला देव आपल्याबरोबर आहे. हे त्याचे आम्हाला दिलेले वचन आहे. देवावर विश्वास ठेवा आणि देवावर अवलंबून राहा. देवाला घट्ट धरून राहा. देवाने दिलेल्या मंडळीला आणि प्रिय बंधू बहिणींना घट्ट धरून राहा. देवाच्या वचनाला घट्ट धरून राहा आणि प्रार्थना करा. आमेन.